भारत मुक्ती मोर्चा आणि छत्रपती क्रांती सेनेच्या वतीनं उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिनाचा कार्यक्रम दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजित केलेला आहे। तेव्हा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या वतीनं, टीव्ही चॅनलच्या वतीनं आणि आपल्या यूट्यूबच्या वतीनं याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी द्यावी ही तर महत्त्वपूर्ण तुम्हाला माझी विनंती राहणार आहे। आणि महाराष्ट्रामधल्या आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या आणि कोल्हापूरमधल्या खास करून सर्वच बांधवांना SC ST OBC NT DNT VJNT MBC SBC आणि मायनॉरिटीमधील सर्व समाज बांधवांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी आपल्या राजाचा उद्या राज्याभिषेकाचा दिवस आहे तो ऐकण्यासाठी आपण अगदी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आलं पाहिजे। या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय वर्तमान छत्रपती शाहू महाराज हे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत। या कार्यक्रमासाठी आपण बघितलं असेल मोठमोठे लोकसुद्धा येणार आहेत। माननीय TV नलावडे साहेब जे निवृत्त न्यायमूर्ती आहेत मुंबई हायकोर्टाचे, नंतर इंद्रजीत सावंत साहेब जे प्रसिद्ध इतिहासतज्ञ आहेत, वसंत मुळीक साहेब, बबनराव रानगे साहेब, अनिल गुजर साहेब, प्राचार्य JK पवार साहेब की ज्यांचा छत्रपती शाहू महाराजांवरती फार मोठा अभ्यास आहे, अशी मोठमोठी लोक, राजू आवळे साहेब, उदयसिंह पवार साहेब, भारत पाटील साहेब, डॉक्टर सूरज पवार साहेब, शिवराजसिंग गायकवाड साहेब, रामराजे कुपेकर साहेब, तात्यासाहेब कांबळे, संजय सावंत साहेब आणि संपतराव पाटील वेगवेगळ्या सर्व सामाजिक संघटनाच्या, राजकीय पक्ष पार्ट्यांच्या लोकांना, वेगवेगळ्या लोकांना आम्ही बोलवलेला आहे। त्यामुळे हा कार्यक्रम काही लोकांच्या डोक्यात असेल की कदाचित हा पॉलिटिकल अंगाने घेतलेला आहे, तो बिलकुल त्यांचं तो एक शाप खोटा आहे। कारण हा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे। कारण भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि खास करून कोल्हापूरच्या इतिहासामध्ये 130 वर्षामध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक ना इथल्या महानगरपालिकेनं साजरा केला, ना इथल्या शासनानं साजरा केला किंवा महाराष्ट्र शासनानं साजरा केला। उद्या या राजाचा एक जवळपास राज्याभिषेक दिवस आहे आणि राज्याभिषेक दिवस असताना इथल्या महानगरपालिकेला सुद्धा माहिती नाही आहे, इथल्या राज्यशासनाला माहिती नाही, ही खेदाची बाब आहे। खरं तर या गोष्टीचा मी जाहीर निंदा करतोय, निषेध करतोय। याच्यामध्ये आपण साथियो 3 विषय महत्त्वपूर्ण लावलेले आहेत। या 3 विषयाच्या अनुषंगानं चर्चा होणार आहे। विषय फार मोठे आहेत, त्याच्यामधला एकच विषय मी वाचून दाखवतो। राजर्षी छत्रपती शाहू महाराज हेच मूलनिवासी बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाचे खरे जनक आहेत, हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे। कारण राजर्षी शाहू महाराजांनंतर आम्हाला दूरदर्शी राजा कोणी भेटला नाही आहे आणि म्हणून आमच्या बहुजन समाजाची SC ST OBC मायनॉरिटीची आज जी अवस्था झालेली आहे की दुसऱ्याच्या हातची आम्ही खेळणे बनून राहिलेलो आहे। ते खेळणे आम्ही बनून का राहिलो? कारण विचारवंत राजा, दूरदृष्टीचा राजा आम्हाला त्यांच्यानंतर भेटलेला नाही। आणि या विषयावरती, अशा 3 विषयावरती प्रामुख्यानं मार्गदर्शक होणार आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बहुजन नायक, मूलनिवासी नायक, बहुजनांचे नेते आदरणीय वामन मेश्राम साहेब आपल्या या कोल्हापूरच्या नगरीमध्ये येत आहेत साथियो आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता करणार आहेत। अनेक मान्यवर, वेगवेगळ्या पक्ष, पार्टी, संघटना याच्यामध्ये आम्हाला समर्थन दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत, कारण हा कोणत्या संघटनेचा किंवा एका पार्टी संघटनेचा कार्यक्रम नाही, तर हा राज्याभिषेकाचा कार्यक्रम असल्यामुळं कोल्हापुरामध्ये तर लोकांमध्ये खास करून उत्साह आहे, परंतु याला महाराष्ट्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत। तर आपल्यासुद्धा चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात याला अगदी प्रसिद्धी देण्यात यावी एवढीच या निमित्तानं विनंती करतो। थांबतो। जय भीम, जय भारत।